नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, रेल्वेची परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत, कॅन्डिडेट आहेत, हे रेल्वेचं कॅलेंडर डिक्लेअर झाल्यापासून ते कॅलेंडर आऊट झाल्यापासून NTPC आणि ग्रुप डीच्या परीक्षांची ते वाट बघत होते की याचं नोटिफिकेशन जे आहे ते कधी येणार आहे. म्हणजे थोडक्यात ग्रुप डी आणि NTPCची जाहिरात ही कधी येणार आहे याची वाट जी आहे विद्यार्थी रेल्वेच्या परीक्षांची तयारी करणारे मित्रांनो हे बघत होते. आणि अशातच रेल्वेने एक नोटीस मित्रांनो जी आहे ते पब्लिश केलेली आहे आणि त्याच्यामध्ये NTPC आणि ग्रुप डी याच्या वॅकन्सी म्हणजे जागा किती आहेत याच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये त्या नोटीसमध्ये दिलेली आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की आता कधीही ऑनलाईन ॲप्लिकेशनला रजिस्ट्रेशनला सुरुवात मित्रांनो होऊ शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी NTPC आणि ग्रुप डी ह्याच्या परीक्षा रेल्वेच्या होणार आहेत, ज्या 12वी पास असणारे विद्यार्थी म्हणजे थोडक्यात अंडर ग्रॅज्युएट आणि ज्यांच्याकडे डिग्री आहे म्हणजे ज्यांच्याकडे ग्रॅज्युएट ज्यांचं कंप्लीट आहे अशा दोन्हीही कॅन्डिडेटसाठी ही जाहिरात मित्रांनो असते. या जाहिरातीचं जे नोटीस आलेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत याची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो मी करतो आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि याच्या संदर्भात जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका. चला मित्रांनो सुरू करूया. बघा, आता ही जी NTPC आणि ग्रुप डीची जी जाहिरात म्हणजे यवनात ही आलेली आहे, त्याचं शॉर्ट नोटीस आलेलं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनला कधी सुरुवात होऊ शकते. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्याची माहिती देणारच आहे. सोबत मित्रांनो जी बोर्डेज करिअर अकॅडमीची जी ऑफलाईन बॅच आहे ती 8 ऑगस्ट 2024 पासून याच्यासाठी ऑफलाईन ही बॅच सुरू होते आहे. त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मित्रांनो देणार आहे. चला आपण टप्प्याटप्प्याने ही सगळी माहिती बघणार आहोत. मित्रांनो बघूयात. बघा मित्रांनो, ही जाहिरात NTPC आणि ग्रुप डीची आलेली आहे आणि ऑफलाईन बॅच मी आता सांगितल्याप्रमाणे 8 ऑगस्ट 2024 पासून ही सुरू होते. ही सगळी टीम सोबत तुमच्या असणार आहे की जी एक्सपर्ट टीम आहे. मागच्या 25 वर्षापासून कंटिन्यू सातत्यानं कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी विद्यार्थ्यांकडून बोर्डेज करिअर अकॅडमी करून घेत आहे आणि 7,500 पेक्षा जास्त ऑफिसर्स वेगवेगळ्या पदावर बोर्डेज करिअर अकॅडमीचे हे आता कार्यरत मित्रांनो आहेत. आणि 8 ऑगस्ट पासून जे मुलं रेल्वेच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी इच्छुक आहेत, पर्टिक्युलरली NTPC आणि ग्रुप डीची आणि असिस्टंट लोको पायलट जे ALPच्या ज्या आता परीक्षा होणार आहेत त्याच्यासाठीची ही बॅच मित्रांनो, नवीन बॅच 8 ऑगस्ट 2024 पासून सुरू होते. मित्रांनो बघूया. आता तुम्हाला मी ना सगळ्यात आधी तर काय करतो की ही जी नोटीस आलेली आहे ही नोटीस येणं तसं काही फार आश्चर्यकारक यामुळे नाही, कारण जे रेल्वेने जे कॅलेंडर मित्रांनो पब्लिश केलेलं आहे त्याच्यामध्ये क्लिअर हे मेन्शन मित्रांनो केलेलं आहे की बघा जानेवारी मार्चमध्ये ALPचं जे नोटिफिकेशन आहे ते आलेलं आहे. एप्रिल जून टेक्निशियनचं पण मित्रांनो आलेलं आहे आणि इथे बघा जुलै ते सप्टेंबरमध्ये हे बघा NTPC, त्याच्यानंतर ग्रुप डी आणि इकडे तुम्ही जर का बघाल तर ज्युनियर इंजिनियर्स हे पण नोटिफिकेशन मित्रांनो कधीही बघायला मिळू शकतं. त्याचं शॉर्ट नोटीस ऑलरेडी आलेलं आहे. तर हे कॅलेंडरमध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं होतं, त्याची आता ही सुरुवात मित्रांनो झालेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे शॉर्ट नोटीस आलेलं आहे ज्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे. बघूया मित्रांनो, आता आपण ती शॉर्ट नोटीस बघूया. बघा मित्रांनो, हे ते नोटिफिकेशन आहे. आता बरेच स्टुडंट जे आहेत थोडीशी कन्फ्यूज स्टेजमध्ये यामुळे आहेत, कारण हे नोटिफिकेशन ऑफिशियल वेबसाईटला कुठे मित्रांनो सध्या दिसत नाही असं बऱ्याच कॅन्डिडेटचं म्हणणं आहे. बरोबर आहे मित्रांनो, हे नोटिफिकेशन तुम्हाला काही दिवसांमध्ये हे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला दिसेल आणि हेच नोटिफिकेशन
नोटिफिकेशन जशाच तशा याच जागा तुम्हाला बघायला मिळतील. बघूयात मित्रांनो. बघा आता हे एक काय म्हणतात त्याला एक लेटर आहे की जे एका डिपार्टमेंट मधनं दुसऱ्या डिपार्टमेंटला मित्रांनो ते फॉरवर्ड केलेलं होतं आणि ते मित्रांनो इथे पब्लिश झालेली डेट सुद्धा तुम्हाला दिसते आहे की 24 जुलै 2024 ला हे लेटर जे आहे मित्रांनो हे पब्लिश झालेलं आहे, नोटीस पब्लिश झालेली आहे. आता हे जे नोटिफिकेशन आहे NTPC अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट या दोघांसाठी सुद्धा आहे. सो बघूयात मित्रांनो. बघा इथे तुम्ही बघत असाल तर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी दॅट इज अंडर ग्रॅज्युएट अँड ग्रॅज्युएट. ओके, तर अशासाठीचं नोटिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर जी कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट जे लेवलच्या ज्या पोस्ट आहेत NTPCच्या, ओके, ते आपण आधी बघूया. बघा याच्यामध्ये मित्रांनो हे अंडर ग्रॅज्युएट आहे ना, अंडर ग्रॅज्युएट साठीच्या आहे. अकाउंट कम क्लर्क टायपिस्ट ही पहिली पोस्ट असणार आहे. 361 या जागा आहेत, 361 जागा मित्रांनो याच्यामध्ये आहे. कमर्शियल कम तिकीट क्लर्क सेकंड पोस्ट आहे. 1985 इतक्या जागा मित्रांनो या आहेत. तिसरी पोस्ट असणार आहे पॉप्युलर पोस्ट आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टची, याच्यामध्ये 990 इतक्या जागा आहेत. आणि ट्रेनिंग क्लर्कच्या जागा मित्रांनो या 68 इतक्या जागा आहेत. या अंडर ग्रॅज्युएट आहेत म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही, 12वी पास आहेत आणि वाट बघतायत की कधी या जागा निघणार आहेत. तर मित्रांनो नोटिफिकेशन आउट झालेलं आहे, फक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल हे तुम्हाला 1-2 दिवसात मी परत व्हिडिओ करून डिटेल त्याची पण माहिती देईल. अशा या टोटल ज्या जागा आहेत मित्रांनो या 3404 आहे. आता याच्यामध्ये थोडंसं ना ॲज कम्पेअर टू मागची जी NTPCची आणि गुड्डीची जी जाहिरात होती त्या जागा याच्या अर्ध्या जागा मित्रांनो यावेळेस त्या बघायला मिळत आहे. म्हणजे या जागा जवळजवळ 10,000 इतक्या जागा होत्या, या डायरेक्ट अर्ध्या झालेल्या आहेत. 3404 इतक्या या जागा आहेत मित्रांनो. पण ठीक आहे, काही नसण्यापेक्षा काही आहेत हेच खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. सो हे झालं अंडर ग्रॅज्युएट. आता ग्रॅज्युएट जे कॅन्डिडेट असणार आहेत त्यांच्या ज्या पोस्ट आणि वॅकन्सीज बघूया. ग्रॅज्युएट लेवलची जे आहे, अंडर ग्रॅज्युएट आपण बघितलं, आता ग्रॅज्युएट. आता याला कुठलाही ग्रॅज्युएट चालतो, कोणती डिग्री असणारा याला अप्लाय करू शकतो मित्रांनो. बघूया पहिली सगळ्या पॉप्युलर पोस्ट मित्रांनो आहे. पहिली जी पोस्ट आहे बघा गुड्स ट्रेन मॅनेजर 2784 इतक्या जागा आहेत, 2684. स्टेशन मास्टर 963 जागा. त्यानंतर मित्रांनो तिसरी जी पोस्ट आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर 1737 इतक्या जागा मित्रांनो त्या आहेत. त्यानंतर चौथी पोस्ट आहे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट, त्याच्या 1371 इतक्या जागा आहेत. त्यानंतर मित्रांनो सिनियर क्लर्क कम टायपिस्ट याच्या 725 इतक्या जागा आहेत. अशा टोटल वॅकन्सीज या ग्रॅज्युएट लेवल पोस्टच्या ज्या आहेत NTPCच्या त्या 7479 आहेत आणि अंडर ग्रॅज्युएट ज्या आहेत त्या 3404 इतक्या आहेत. अशा सगळ्या मिळून मित्रांनो या 10,884 इतक्या जागा आहेत. मागच्या वेळेस या दुप्पट मित्रांनो होत्या, जवळपास 20,000 प्लस इतक्या त्या जागा होत्या. यावेळेस त्या थोड्या कमी झालेल्या आहेत. ठीक आहे मित्रांनो, हे आहे म्हणजे पोस्ट निहाय तपशील जागांचं. ठीक आहे, पुढे बघूया. आपण आता इथे झोनल वाईज मित्रांनो जागांचं तपशील इथे दिलेला आहे. म्हणजे याचं एक थोडक्यात एक चार्ट आहे जो झोनल वाईज त्या सगळ्या जागा किती आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता हे जे झोनल वाईजच्या जागा आहेत त्या तुम्ही इथे बघू शकत असाल. यानंतर हे जे PDF आहे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही हे व्यवस्थित बघा, नीट वाचा. आणि मित्रांनो काही दिवसांमध्येच ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुद्धा सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता अभ्यासाला तुम्हाला जोरदार मित्रांनो तयारीला लागायचं आहे, अभ्यासाला लागायचं आहे. एवढा तुम्ही लागलेले आहात आणि
करिअर अकॅडमी तुमच्या सोबत आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन जी बॅच आहे मित्रांनो ती 8 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. हे सगळी टीम तुमच्या सोबत त्याच्यात असणार आहे. ऑफलाईन बॅच आहे. ऑनलाईन बॅच बद्दलची इन्फॉर्मेशन मी दुसरा एक व्हिडिओ करून त्याच्यामध्ये देईन. सध्या तरी ही ऑफलाईन बॅच आहे. 8 ऑगस्ट तारीख लक्षात ठेवा. बाकी डिटेल माहितीसाठी तुम्ही डायरेक्ट बोर्डेज करिअर अकॅडमी जी छत्रपती संभाजीनगरला याची मेन ब्रँच आहे तिथे येऊन तुम्ही व्हिजिट करून सगळी डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याच्यावरही तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. चला मित्रांनो मग इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.